या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात सोलापुरातील सकल हिंदू समाजाने रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला आहे। महाराणा प्रताप चौक पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी बॅरिगेड्स लावून मोर्चा अडवला। संतप्त मोर्चेकरांनी बांगलादेशचा झेंडा जाळत निषेध व्यक्त केला। या मोर्चामध्ये शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोटे देखील सहभागी झाले होते। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरील अत्याचाराचा मुद्दा मांडण्याचा मत यावेळी देवेंद्र कोटे यांनी व्यक्त केला। केला जातो खऱ्या अर्थानं बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, हा सगळा आपल्या देशाचा भाग होता। हा अखंड हिंदुस्थान होता। वाढली तो भाग आपल्या देशापासून तुटला आणि अशा पद्धतीने जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील, जर बांगलादेशमध्ये असा विचार घालायचे त्रास होतोय। आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जे सावरकरांनी स्वप्न बघितलं अखंड हिंदुस्थानाचं ते पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान असेल या भागातल्या प्रत्येक हिंदूंची जबाबदारी ही आपली आहे, ही आपल्या देशाची। म्हणून हिंदूंचं रक्षण करण्यासाठी काम करते। मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची की आज आपण ज्या पद्धतीने एकत्र आलो, हिंदू म्हणून एकत्र आलो, आज जसं बांगलादेशातल्या म्हणून येणाऱ्या काळात सर्व अशी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जशाच तसे उत्तर हे देखील आपल्याला सगळ्यांनी पाहिलेलं आहे। येणाऱ्या काळात भारतातला सगळा हिंदू अशाच पद्धतीने ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस निश्चितच मला खात्री वाटते की जगातला कुठलाही धर्म हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचं काम करणार नाही, एवढी ताकद हिंदूंच्या एकतेमध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर छत्रपती संभाजी महाराज की जय। काही जिहादी मानसिकतेचे लोक स्वतःच्या पक्षाची देशद्रोही, राष्ट्रद्रोही विचारधारा या भारतात रुजवताना लोकशाहीच्या पवित्र मंदिरात शपथ घेताना बिनलाजीपणे पाकिस्तानचं कौतुक करतात। अशा जिहादी मानसिकतेला आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन त्या विचारधारेला आपण कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे। आज एकीकडे बांगलादेशमध्ये एवढ्या हिंदूंवरती अत्याचार होत असताना कुठेही जिहादी लोक समर्थनार्थ पुढे येत नाही। काल परवा एखादा माणूस येऊन समर्थनाची बातमी आपल्या समोर दाखवली जाते, परंतु जे राष्ट्रप्रेमी लोक आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे। एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे, परंतु भारतात राहून जे भारताच्या विरोधात आहेत, जे पाकिस्तानची मॅच जिंकल्यानंतर फटाकडे फोडणारी नीच मानसिकता आहे, या नीच मानसिकतेच्या विरोधात हिंदू समाज काल पण होता, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे एवढी मला निश्चित खात्री आहे। हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींचा आहे। इतिहास तपासा, आपण कधीच स्वतःहून कोणाच्या नादाला लागत नाही, परंतु कोणी जर हिंदूंना डिवचलं तर आपण त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही। हा हिंदू समाजाचा इतिहास आहे। तर अगदी भारत पाकिस्तान तुम्ही सुद्धा संबंध बघा, भारत कधीच स्वतःहून चूक करत नाही, परंतु जर पाकिस्तानकडनं चूक केली असेल तर त्यावेळेस भारत तितक्याच आक्रमकपणे उत्तर देतो। मी या माध्यमातून बांगलादेश सारख्या देशाला सांगू इच्छित आहे की तुमचे ऑलरेडी तुकडे झालेले आहेत। तुम्ही जर अशा पद्धतीने हिंदूंना डिवचलं तर कणखर असलेले नेतृत्व
पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून हिंदू स्वाभिमान एकवटला तर भविष्यात या बांगलादेशचे निश्चितच आणखी तुकडे होतील एवढी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय. येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना अशाच पद्धतीने एक राहून काम करायचे एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. दादा, विधानसभेचं विशेष अधिवेशन संपलेलं आहे आणि नवीन अधिवेशन आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हिंदू रस्त्यावरती उतरलेले आहेत, काय नेमकी भूमिका नाही विधानसभेच्या? सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत, हिंदूंची हत्या केली जात आहे, त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे. प्रत्येक शहरात अशा पद्धतीचं न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे. आज नेमकं काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते, काय सांगा? संरक्षण मिळावं, हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते, त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी मागणी करण्यात येते. अधिवेशनात आपण काही यासंदर्भात बोलणार आहात का? नक्कीच हिवाळी अधिवेशनमध्ये याबाबत बोलणार आहोत. हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अभिभाषणासाठी होतं. 16 तारखेला नागपूरला अधिवेशन आहे, त्यामध्ये याबद्दल आवाज उठवणार होतो. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.